मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कमी वेळामध्ये सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत। उंची 15 इंच आहे, शोल्डर 6 इंच आहे, मुंडा 6 इंच आहे। आता इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 2.5 इंच घेतलं। आता इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते गळ्याचा आकार देण्यासाठी। आता इथे सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे आपले एक लाईन ओढून घ्यायची आहे। मार्किंग करून घेतलं गळ्याचा आकार देण्यासाठी। आता इथे मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते, 1.5 इंच। आता इथे थोडंसं मार्किंग करून घेते आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। याला असं जोडून घ्यायचं आहे आणि इथून खालच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपल्या गळ्याचा आकार देऊन झालेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं मी इथे गळा कट करून घेते। गळा कट करून झाला। तर जेवढी आपण गळ्याची तयार उंची ठेवली होती तेवढा इथे मी गळा कट करून घेतला, डिझाईन बनवून घेण्यासाठी लागणार आहे। अस्तर कट करून झालं। आता ब्लाऊज पीस, आता इथे मी ब्लाऊज पीस सुद्धा मधून कट करून घेते। कट करून झालेला आहे दोन्ही बाजूंच्या 2 बाजू। आता अस्तर ठेवून घेते दोन्ही सुद्धा बाजूंना, अस्तर ठेवून झालेला आहे। आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। जोडताना अर्धा इंच पकडायचं आहे आणि जसा आपल्या गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आणि जेवढा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतला। थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी केल्याच्या नंतर आकार एकसारखा येऊन जातो। इथे मी पलटी करून घेतलं, आकार एकसारखा करून घेतला आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेतली। आता इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते। जेवढा शिल्लक कपडा आहे अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे मी कट करून टाकते। एक बाजू तयार झाली। आता दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे। अर्धा इंच पकडायचा आहे आणि जसा आकार आहे तसा इथे तयार करून घ्यायचा आहे। आता अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा आपला शिल्लक असेल तेवढा इथे मी कट करून घेतला। थोडेसे कट देऊन घ्या, म्हणजे पलटी केल्याच्या नंतर आकार परफेक्ट येऊन जातो आपला। त्यासाठी पूर्ण कपडा पलटी करून घेतला, म्हणजे सुईचा करून घेतला। आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते, गळ्याच्या बरोबर एकदम अशी कडेला। आता इथे मी अस्तर जोडून घेते। जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा कट करून झालेला आहे। आता इथे बघू शकता आपण तयार गळा जेवढा ठेवला होता त्याच्या मापामध्ये बरोबर थोडंसं अर्धा इंच सोडून द्या। इथे सुद्धा थोडंसं अर्धा इंच सोडून कपडा कट करून घेतला। आता इथे माझ्याकडे एवढाच कपडा डिझाईन मध्ये शिल्लक आहे, त्या कापडापासून आपण इथे सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। आता इथे असं ठेवून घेते। थोडासा कपडा ह्या बाजूला आणि ह्या बाजूला माझा कमी पडतोय। आता जेवढा कपडा कमी पडतो तेवढे इथे मी असं कट करून घेते। आता दोन्ही सुद्धा बाजूने थोडंसं जोडून घेते आणि जोडताना अर्धा इंच पकडते। जास्तीचं कट करून टाकलं, जेवढं क्रॉसमध्ये होतं तेवढं। आता इथे मी दाबटीप टाकून घेतली आणि ह्या सुद्धा बाजूला जेवढा माझा कपडा कमी पडतोय ना असं जोडून घेते। तुम्ही सुद्धा थोडंसं जरी डिझाईनमध्ये तुमच्याकडे कपडा शिल्लक असेल तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की वापरायची आहे, तुमची सुद्धा सुंदर डिझाईन नक्की तयार होईल। आता इथे सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं, वरच्या बाजूला ठेवायचं आहे, अर्धा इंच पकडायचं आहे। अस्तर आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला गेला पाहिजे। आता इथे अस्तर जोडून घेते पूर्ण। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं। आता इथे जेवढा आपला अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। आता इथे ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे। पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल, म्हणजे कपडा सरकणार नाही। अर्धा इंच तरी सापडलं पाहिजे। एक बाजू जोडून घेते
जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजू तुम्ही एकसारख्या ठेवून सुद्धा घेऊ शकता. पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल, नंतर जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. जोडून झालेली आहे. आपल्या दोन्ही सुद्धा बाजू इथे जोडून झाल्या. बघू शकता ह्या पद्धतीने. एवढा कपडा तरी तुमचा सापडला पाहिजे. आता इथे आपल्याला ह्या ब्लाऊज पीस मधल्या कापडापासून सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे बरोबर 3 इंच आणि ह्या सुद्धा बाजूला 3 इंच असा चौकोनी कपडा बरोबर इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. डिझाईन बनवण्यासाठी त्रिकोणी घडी करून घ्यायची. सर्वात आधी एक कोपरा उचलायचा आणि मध्यभागी ठेवून घ्यायचा आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. बघू शकता ह्या पद्धतीने आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकलं. आपली इथे सुंदर एक डिझाईन बनवून झालेली आहे. आता दुसरी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला अजून डिझाईन अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहेत. अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे बरोबर. हा कोपरा उचलायचा आणि मध्यभागी ठेवून घ्यायचा. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. जास्तीचं कट करून टाकलं. बघू शकता दुसरी सुद्धा डिझाईन बनवून झाली. इथे आपल्या 2 डिझाईन तयार झाल्या. आपल्याला अजून अशाच बनवून घ्यायच्या आहेत. आता इथे इथून जोडायला सुरुवात करायची ते इथपर्यंत. खालच्या बाजूला थोडंसं सोडून द्या अर्धा इंच तरी कमरेच्या बाजूला पट्टी जोडण्यासाठी लागणार आहे. आता इथे मी ही डिझाईनना जोडून घेते. एका बाजूला अंतर एकसारखं राहिलं पाहिजे. अर्धा इंच सोडून द्या. इथे कमरेच्या बाजूला पट्टी जोडण्यासाठी लागणार आहे. त्यासाठी इथे सुद्धा मी अर्धा इंच सोडून पूर्ण डिझाईन जोडून घेते. दुसऱ्या सुद्धा बाजूला एकसारखी जोडून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण डिझाईन जोडून घेतली. थोडंसं बंद करून घेतलं. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजू जोडून झाल्या. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने इथे सुद्धा एक बाजू जोडून झाली. डबल शिलाई देऊन घेते म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे म्हणजे आपली डिझाईन सुद्धा एकसारखी दिसेल आणि धागे सुद्धा दिसणार नाहीत. त्यासाठी डबल शिलाई देऊन घेते ह्याच्यावरती सुद्धा आणि ह्या सुद्धा बाजूला. लेस जोडून झाली. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंना मी टक्स देऊन घेते. पुन्हा एकदा पॅक करून घेते. एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेते. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे आणि डबल पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे मी कमरेच्या बाजूला पूर्ण पट्टी जोडून घेते. अर्धा इंच पकडायचं आहे. पट्टी जोडताना आता इथे दाबटीप टाकून घेते. दाबटीप आपली बरोबर पट्टीवरती आली पाहिजे. कमरेच्या बाजूची पट्टी काढताना 1.5 इंचाची काढायची आहे आणि जेवढी लांबीला लागेल तेवढी कट करून घ्यायची आहे. पट्टीची थोडीशी घडी करून आपल्याला इथे पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे मी कट करून टाकलं. इथे बघू शकता आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता इथे आपले लटकन बनवून घ्यायचे आहेत. चौकोनी कपडा कट करून घेते. मधून कट करून घेतलं. बरोबर असा इथे आपल्याला चौकोन कट करून घ्यायचा आहे. अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घेतलं. आता इथे लेस जोडून घेते. लटकन दोरी बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. जेवढं शिल्लक असेल तेवढे इथे मी कट करून टाकलं आणि लटकन पूर्ण सुईचं करून घेतलं. आता दुसरं सुद्धा तयार करून घेते त्याच पद्धतीने. आता इथे मी लेस जोडून घेते म्हणजे लटकन सुद्धा दिसेल आणखीन सुंदर दिसेल त्यासाठी.
लेस जोडून झाली. आता लटकन दोरी बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आहे. थोडंसं घडी करून घ्या, म्हणजे काय होतं आपले धागे निघणार नाहीत त्यासाठी. आणि पूर्ण बंद करून घ्यायचं. इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्या, म्हणजे काय होतं सुईचं करायला सुद्धा सोपं जातं. आता इथे मी पूर्ण लटकन सुईचं करून घेते. आपले इथे दोन्ही सुद्धा लटकन बनवून तयार झाले. आता इथे काय करायचं, एकसारखं मार्किंग करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंना. दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे कमी जास्त होणार नाही त्यासाठी. आता इथे मी एका बाजूचं लटकन पूर्ण पॅक करून घेते. एक बाजू जोडून झाली. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घेते. जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घेतलं. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन जोडून झालेले आहेत. आपण एकसारखं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही त्यासाठी. इथे बघू शकता कमी वेळामध्ये आपण इथे सुंदर अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा जरी तुमच्याकडे थोडासा जरी काठामधला जरी कपडा असेल किंवा डिझाईनमध्ये असा थोडासा जरी तुमच्याकडे कपडा असला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी अशी डिझाईन नक्की बनवून बघायची. एकदम अशी कमी वेळामध्ये सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघायचे आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या ब्लाऊजसाठी ही डिझाईन बनवून बघायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.